इंद्रजित सावंत धमकी प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकर यांना नागपूरच्या सायबर पोलिसांकडे आपला मोबाईल हँडसेट आणि सिम कार्ड द्यायचा असा कोर्टाचा आदेश आहे। आपल्यासोबत DCP लोहित मतानी सर आहे सायबरचे। सर, काय सांगाल, कोरटकरांना तुमच्याकडे मोबाईल हँडसेट सिम कार्ड द्यायचा आहे, काय नेमकी प्रक्रिया? इंद्रजित सावंत धमकी प्रकरणामध्ये ज्यामध्ये प्रशांत कोरटकरचं नाम समोर येत आहे, त्या अनुषंगाने प्रशांत कोरटकरनी जे अँटिसिपेटरी बेलसाठी अप्लाय केला होता, त्या अँटिसिपेटरी बेलचे इंटरिम बेल त्यांना कोर्टाने दिलेली आहे, कोल्हापूर कोर्टाने दिलेली आहे। आणि त्यामध्ये त्यांनी असा कंडिशन नंबर 5 मध्ये असं लिहिलं आहे की त्यांच्या जे मोबाईल फोन हँडसेट आहे आणि जे सिम कार्ड आहे ते ऑफिसर इन्चार्ज सायबर पोलीस स्टेशन नागपूरला ते 1/3/2025 पासून 48 तासामध्ये ते सबमिट करणार आहे। तर म्हणजे ते आज डे एंडपर्यंत त्यांना सबमिट करावा लागेल। त्या अनुषंगाने एक कोर्ट ऑर्डर आम्हाला जे मिळाला होता व्हॉट्सअपवरून, त्या अनुषंगाने जेव्हा प्रशांत कोरटकर हे आमचे पोलिसांमध्ये येणार, ते सबमिट करणार, आम्ही प्रॉपर पंचनामा करून 2 पंचांसमोर ते सील करणार आहे आणि जप्त करणार आहे। यासाठी प्रशांत कोरटकरांना स्वतः यावं लागणार की वकिलांमार्फत किंवा इतरांच्या मार्फत ते पण यामध्ये कोर्ट ऑर्डरमध्ये असा नाही लिहिला आहे की ते वकिला मार्फत येणार आहे, त्यामध्ये लिहिलं आहे की त्यांनी स्वतः यायला पाहिजे। सर, या प्रकरणामध्ये नागपूरला सुद्धा गुन्हा दाखल आहे, त्या अनुषंगाने सुद्धा नागपूर पोलीस त्याचा तपास करणार आहे का, आणि कोल्हापूर पोलिसांना हे सुपूर्द करणार की नागपूर पोलीस? नागपूरमध्ये जे गुन्हा दाखल आहे ते 0वर दाखल झालेला होता, ते कोल्हापूरला ट्रान्सफर केलेला आहे। म्हणजे हा मोबाईल आणि हे सगळं जे जप्त केलं जाईल ते सगळं कोल्हापूर पोलिसांना ताब्यात दिलं जाईल? मोबाईल, सिम कार्ड आणि जर काही रिपोर्ट्स त्यामधून काढायची आहे ते रिपोर्ट्स हे तिघेही आम्ही त्यांना देणार आहे। नक्कीच कोल्हापूर पोलिसांकडे हे सगळे रिपोर्ट्स आणि सिम कार्ड, मोबाईल हँडसेट हे सगळं नागपूर पोलीस देणार आहे। कॅमेरामन साई सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।